कीर्तन समाज प्रबोधन शिवचरित्र ह्याच्यावर असेल. माऊली ज्ञानोबा यांचं चरित्र सांगितलं जाईल. आज कसं झालंय जगामध्ये मोबाईलचा वापर जास्त झाल्यामुळे सगळं संस्कार हे आज राहिलेच नाहीये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे संस्कार होते, आजकाल मुलं गाड्यांवर नाव टाकतात की मागं शिवचरित्रकार, समजा छत्रपती शासन असं नाव टाकतात, पण गाडी कुठं नेतात? दारूच्या गुट्ट्यावरती नेतात. हे असे संस्कारच राहिले नाही आहेत आजकाल जगामध्ये. समजा पाहिलं गेलं तर त्यांच्या आईवडिलांना एवढंच सांगेल की मुलांना चांगलं वळण लावा, कीर्तनाच्या ठिकाणी येऊन बसवा, म्हणजे असं सांगितलं जाईल. कारण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, म्हणजे चांगलं वळण द्या. मैत्री, आजकाल मुलांची मैत्री एवढी वाढत चालली आहे, चांगले मित्र करा एवढंच सांगेल मुलांना. पण कारण म्हणजे कुठंतरी मुलींचं पण चुकतं, कोणावरती प्रेम करावं. आता हे लव जिहाद वगैरे प्रकरण खूप झालेले आहेत. प्रेम कोणावर करावं हेच मुलींना जर कळत नसेल तर समजा आजकाल हे पण झाले, प्रेम कोणावर करावं. कारण शिवाजी महाराजांच्या काळात असं नव्हतं, बरोबर आहे का नाही? कारण आज जर जिजाऊच नसते तर शिवबाई घडला नसता, मुक्ताई नसते तर ज्ञानोबाई घडले नसते. असं आहे. समजा मुलींना एवढंच सांगेल की ज्या आईबापांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, त्या बापांनी आपल्यावर जीवापाड प्रेम केलं आहे, त्या बापाचा कुठेतरी मनात विचार घेऊन प्रेम करावं एवढंच सांगेल. प्रेम करा, मी करू नका असं बोलत नाही, पण कोणावर करा हे त्यांनी शिकलं पाहिजे मुलींनी. आणि आईवडिलांना पण सांगितलं जाईल की आपल्या मुलींना शिक्षण द्या, परंतु ते कशा प्रकारे, मुली कुठं जातात, काय करतात हे पण तपासा एवढंच सांगितलं जाईल. नाही, काल झालं ते खूपच चांगलं झालं. सरकारला खरंच धन्यवाद बोलेल की जे झालं ते खरंच चांगलं झालं. जाणून बुजून केलं असेल तरी ते चांगलंच झालं, कारण ते व्हायलाच पाहिजे होतं. नराधमाला त्याच वेळी शिक्षा झाली पाहिजे होती, पण ती काल झाली. खरंच खूप चांगलं झालं. हो, शुभेच्छा देते पोलिसांना की नाही का, खरंच खूप चांगलं काम केलं पोलिसांनी. ते घडायला पाहिजे होतं मागं, ते त्यांनी केलं. खरंच आज महाराष्ट्रामध्ये खरंच चांगलंच घडलं हे झाल्यामुळे.